पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके सध्या लातूर दौऱ्यावर आहेत। दिपकेंकडून सरकारी शाळांची पाहणी करण्यात येते। सीजेपीचे स्कूल ठीक करो या अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील सरकारी शाळांची पाहणी करण्यात आलेली आहे। शाळांच्या या दुरवस्थेवरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। सर, मी बघतोय ते कलर तुम्ही काल रात्री मारून घेतला बाथरूमला, ते आता रातोरात तुम्ही काम केलं, त्यासाठी धन्यवाद तुमचा। आमचं फक्त एवढं म्हणणं आहे, जर एका रात्रीत एवढं काम होऊ शकलं असतं तर मग आधीपासून का नाही झालं सर? आणि बाथरूम मध्ये नळ नाहीये सर। आता तुम्ही कलर तर मारून गेले घाई गडबडीत, पण नळाचं काय? बाथरूम मध्ये नळ तर लागेल ना, पाणी नाही येतं त्या बाथरूमचं, करायचं काय सर? नाही सर, आता मला फक्त एवढं सांगा की हे नुसतं असं वरतून आता कोणी येणारे बघायला म्हणून तुम्ही कामं केलीत का? आता खरंच स्कूलचं काही तुम्ही इम्प्रुव्हमेंट करणार आहे? कारण की हे असं नाही चालणार, आज आम्ही येत होतो, आज मीडिया येणार आहे म्हणून तुम्ही सगळा कलर मारला आणि उद्यापासून जशी हालत होती तशीच होऊन जाईल परत। हा, केलं होतं का काम? आम्ही केलं नाही। गाववाले नाही म्हणतात सर। आज जेव्हा अधिकाऱ्यांना कळलं की ते सगळे गावकरी येणार आहेत, तुम्ही मीडियावाले येणार आहेत, कॉक्रोच जनता पार्टीचे लोक येणार आहेत, तर काल रात्री येऊन यांनी ही बिल्डिंग पाडायची सुरुवात केली आणि त्याच्यात नुसतं एक थोडासा धक्का मारून गेले। ते त्यांना वाटतं की उगी मीडिया समोर काहीतरी दाखवायला असलं पाहिजे म्हणून थोडं तरी करू आपण, आणि काय कलर मारायचं काम केलं रातोरात का? कारण की मीडियावाले येत आहेत, सगळे गाववाले येत आहेत, कॉक्रोच जनता पार्टीचे लोक येत आहेत, तर त्यांनी नुसतं कलर मारायचं काम केलं की नाही काहीतरी दिसलं पाहिजे। काही बाकी तर काही नाही, बाथरूमची सुविधा नाहीये, पाण्याची सुविधा नाहीये, मुलं अजूनही बेंचवर बसताय खाली, आणि तिथं मला सांगतायत की काही क्लासरूम्स मध्ये साप पण निघालेत। मग मी मागं जाऊन पाहिलं की मागं अतिशय घाण झालेली आहे। सर, मी बघतोय ते कलर तुम्ही काल रात्री मारून घेतला बाथरूमला, ते आता रातोरात तुम्ही काम केलं, त्यासाठी धन्यवाद तुमचा। आमचं फक्त एवढं म्हणणं आहे, जर एका रात्रीत एवढं काम होऊ शकलं असतं तर मग आधीपासून का नाही झालं सर? आणि बाथरूम मध्ये नळ